नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे पाठीमागं फ्लावर पाहतात येणारी फ्लावर आहे ही चांगल्या पद्धतीने सफेद निघाली पाहिजे, पांढरी शुभ्र निघाली पाहिजे, त्याचबरोबर फ्लावरला तुरे नाही आली पाहिजे. तर कुठली फवारणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्लावर पांढरी शुभ्र निघेल, तुरे निघाले येणार नाही आणि मार्केटमध्ये बाजारभाव चांगल्या पद्धतीने मिळेल. त्यासाठी निश्चितच ह्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती सांगणार आहोत. त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. तर त्यासाठी फवारणी करताना या ठिकाणी जी आपली गड्डी अवस्था असेल तर या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम भरून जाणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे 2 स्प्रे करणं गरजेचं आहे कंपल्सरी. विशेष म्हणजे 2 स्प्रे जर झाले तर निश्चित रिझल्ट आपल्याला या ठिकाणी 100% मिळणार आहे. जे बटन धराची अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम बोरॉन जो ZNB इसेन्स फॉर्ममधला आहे, जो चिलेटेड फॉर्ममधला आहे, अमिनो ॲसिड्स फॉर्ममधला आहे, तो ZNB या ठिकाणी 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर. त्याचबरोबर अमोनियम मॉलिब्डेनम जे फ्लावरला तुरे येतात ते तुरे येऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला वापरायचे 0.5 ग्राम प्रति लिटर. त्याबरोबर पोटॅशियम सोनाइट या ठिकाणी 5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे हा स्प्रे करायचा आहे. हा स्प्रे तुम्हाला परत रिपीट या ठिकाणी आपण पण सेपरेटच करायचा आहे. सिंगल म्हणजे आता एकदा घेतल्यानंतर परत 4 ते 5 दिवसांनी एकदा, म्हणजे हे रिपीट 2 स्प्रे टाकायचे. त्याचबरोबर खालून पोटॅश जाणं गरजेचं आहे कारण गड्डा पण वाढला पाहिजे. त्याचबरोबर खालून कॅल्शियम बोरॉन जे तुम्ही दाणेदार फॉर्म्युलेशनमध्ये जे असेल कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर अशा पद्धतीमध्ये हे 2 स्प्रे आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करायचे. विशेष म्हणजे याच्यामध्ये स्टिकर वापरा चांगल्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे जर आळी वाटत असेल तर निश्चित आळीचे फक्त एक इन्सेक्टिसाइड एक कीटकनाशक तुम्ही ऍड करू शकता, बाकी जास्त ऍड करू नका. तर निश्चितच हे 2 स्प्रे आहे, एकच स्प्रे आहे पण रिपीट करायचा आहे तो 4 दिवसांनी. तर ते आपल्याला या ठिकाणी काम होणार आहे. कॅल्शियम बोरॉनने व्हाईट गड्डा चांगल्या मदती पडणार आहे, मदत होणार आहे आपल्याला. त्याचबरोबर फ्लावरला तुरी येऊ नये, केसाळपणा येऊ नये त्यासाठी अमोनियम मॉलिब्डेनम ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे. आणि गड्ड्याचे वजन वाढलं पाहिजे, शायनिंग चकाकी वाढली पाहिजे म्हणून या ठिकाणी पोटॅशियम सोनाइट. तर हा स्प्रे या ठिकाणी कंटिन्यू करून घ्यायचा. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.